हॅलो सगळ्यांना. तर मला माहिती आहे की धपाटे फक्त आपल्याकडं नागपंचमीलाच खातात. पण असं काही नाही आहे, आपण आधेमध्ये पण खाऊ शकतो. तुम्ही जर पुढे असला मग तर तुम्ही नक्कीच खाऊ शकताय. तर मी सुद्धा असंच, मी तर बाहेरच्या देशात राहते, त्यामुळं तर मला असलं काहीतरी करून खायलाच लागतंय. तर धपाट्याचं जे पीठ आहे ते मला मम्मीनं गावाकडनं दिलं होतं पार्सलमधून. अशा प्रकारे मी सुद्धा आज इथं दही आणि धपाटे बनवलं होतं. तर आम्ही धपाटेच म्हणतो याला, कोण कोण थालीपीठ पण म्हणतं, पण आम्ही धपाटे म्हणतो. आणि हे थापून केलेले होते मी. तळूनसुद्धा करू शकताय. मी तळलेला अपलोड केला आहे व्हिडिओ, तुम्ही बघू शकताय माझ्या चॅनलवरती. तर सगळ्यात आधी मी 3 मिरच्या घेतल्या होत्या, हिरव्या मिरच्या, आणि थोडीशी कोथिंबीर, हे मिक्सर करून घेतलं होतं. नंतर मी लसूण चेचून घेतला होता खलबत्त्यामध्ये, कारण धपाट्याला लसूण हा चेचूनच घ्यायला लागतो आहे. आणि त्यानंतर मी धपाट्याचं पीठ घेतलं होतं. तर हे तयारच पीठ होतं मम्मीनं दिलेलं. त्यामध्ये डाळ आणि ज्वारी असते, तर ते दळून ते दिलेलं होतं मम्मीनं. त्यामध्ये मी चपातीचं पीठ घालून मिक्स केलं. त्यामध्ये मी हळद, मीठ, थोडीशी हिंग आणि जे वाटण केलं होतं कोथिंबीर आणि मिरचीचं, हे घालून मिक्स करून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये मी तेल कडवून घातलं, त्याला आपण मोहन म्हणतो. तर ते इथं कडून मी थोडंसं 2-3 चमचे घातलं होतं. नंतर मी हलवून घेतलं हे सगळं आणि मळून घेतलं अशा प्रकारे. हळद थोडीशी कमी पडली होती म्हणून मी परत टाकली होती. तर त्यानंतर असं पोळपाटावरती कापड घ्यायचं आहे स्वच्छ, ओलं केलेलं. त्यावरती असं मळलेल्या पिठाचा गोळा करून असं थापायचं आहे अशा प्रकारे, थोडंसं पाणी लावून. आणि नंतर तवा गरम करायला ठेवायचा. त्यानंतर असं छान थापटून घ्यायचं सगळ्यात आधी सगळ्या बाजूनं. मी तर अशा प्रकारे थापटून घेतलं होतं. नंतर असे होल पाडून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं तेल टाकायचं, म्हणजे ते तव्याला आपल्या चिकटत नाही. तर तेल असं पहिल्यांदा थोडंसं तव्याला लावून घ्यायचं सगळ्यात आधी. आणि नंतर असं हळूवारपणे धपाटा जो थापलेला आहे तो असा तव्यावरती टाकायचा आहे. तर तर असं थोडंसं आपण पाणी टाकून असं टॅप पण करू शकतो, जर ते कापडाला चिकटलं असेल तर. मी दोन्ही साईडनं भाजलं होतं, तुम्ही एका साईडनं पण भाजू शकताय. तर मस्त आपला असा धपाटा आणि दही तयार आहे. अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.